वेलकम टू दीपयोग रेसिपी. मी दीपाली. तर आज आपण बनवत आहोत रव्याचे आप्पे. त्यासाठी घेतलेला आहे एक मोठी वाटी रवा, एक छोटी वाटी दही. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता छान असे मिक्स करून घेऊया. मिक्स करत असताना लागेल तसं पाणी घालणार आहोत आपण. रवा नंतर फुलतो, त्यामुळे थोडंसं पाणी चेक करूनच आपण यामध्ये घालणार आहोत. मिक्स करत असताना मी 2 वेळेस पाणी घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण दही घेतले होते, छोटी वाटी, त्या वाटीच्या प्रमाणानुसार आपण 1 वाटी पाणी यामध्ये घातलेले आहे. आपले मिक्सचर तयार आहे. याला झाकून ठेवूया साधारणतः 15 किंवा 20 मिनिटे. तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये मी घेतलेला आहे 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, गाजर, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहे. आपण जे रव्याचे मिक्सचर तयार करून घेतलेले होते त्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. चला तर मग आपण त्यामध्ये आता या भाज्या ज्या आपण छान अशा कट करून घेतलेल्या आहे त्या भाज्या त्यामध्ये घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकतात किंवा ज्या आपल्याकडे अवेलेबल आहे त्या भाज्या तुम्ही घालू शकता. जसं की शिमला मिर्च, पत्तागोबी, बीन्स, तुम्हाला जे आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. छान लागतात त्याही. माझ्याकडे सध्या आता ह्या अवेलेबल होत्या, त्यामुळे मी ह्या घातलेल्या आहे. आत्ता यामध्ये घालूया पाव चमचा खाण्याचा सोडा. थोडंसं पाणी घालूया आणि परत एकदा छान असे मिक्स करून घेऊया. सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे. छान असे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले मिक्सचर छान असे तयार झाले आहे. मी छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे त्याला. चला, आपले मिक्सचर तयार आहे. आता छान असे आप्पे बनवूया. इथे आप्पे बनवण्याचा पॅन तयार आहे. गॅसची फ्लेम कमी करूया आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. या प्रकारे मी तेल घालून घेतलेले आहेत. चला, आता आप्पेचं जे मिक्सचर तयार केलं होतं ते चमच्याच्या साहाय्याने आपण आप्पे पॅनमध्ये घालूया. सर्व पात्रांमध्ये मिक्सचर घालून झाले आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता. आप्पे घालून आपल्याला 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. साईडने असे तेल सुटलेले आहेत. आप्प्यांना आता आपण पलटी करून घेणार आहोत. एक साईडने छान शेकले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे पलटताना मी चमचाचा वापर केला आहे, 2 चमचांचा. तुम्ही या प्रकारे करू शकता. पटकन पलटी होतात या प्रकारे. आप्प्यांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आप्प्याची दुसरी बाजूही छान अशी तयार झालेली आहेत. त्याला साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपले आप्पे तयार आहेत. आपण काढून घेऊया. याच प्रकारे मी आणखीही आप्पे तयार करून घेतलेले आहेत. तर तयार आहेत आपले रव्याचे आप्पे. सोबत आहे ओल्या नारळाची चटणी. या चटणीसोबत रव्याचे आप्पे खूपच छान लागतात. त्याचप्रमाणे सांबारसोबतही देखील खूप छान लागतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास दीपयोग रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.